नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. काय खरंच निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय का? तर बिग बॉस मराठीचे 5वे पर्व आता रंजक वळणावर पोहोचले आहे. शोचा ग्रँड फिनाले जवळ आल्यामुळे स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच तीव्र झाली आहे. आजच्या भागात 2 जुन्या चेहऱ्यांची एंट्री होणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत आणि अभिजित बिचकुले. कलर्स मराठीने नुकताच केलेला प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये राखी सावंत तिच्या खास स्टाईलमध्ये एंट्री मारताना दिसत आहे. या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे आणि ह्या प्रोमोमध्ये राखी सावंतने थेट निक्कीलाच टार्गेट केलं आहे, ज्यामुळे निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय, ज्यामुळे घरातले वातावरण आणखीनच गरम झाले आहे. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. तर काय म्हणाले शरद उपाध्ये सूरजच्या लग्नाबद्दल? काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या घरात शरद उपाध्ये आले असल्याचा प्रोमो चुकून कलर्स मराठीने शेअर केला होता, पण काही वेळात तो डिलीट करण्यात आला. अखेर आज 28 सप्टेंबर रोजी शरद उपाध्येंचा अधिकृत प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य शरद उपाध्येंना विविध प्रश्न विचारताना दिसतात. पंढरीनाथ यांनी विचारलेल्या सूरजच्या लग्नाच्या प्रश्नाला शरद उपाध्ये खुमासदार उत्तर देतात. ते म्हणतात, मी मुलगी असतो तर त्यांना कधीच सोडलं नसतं. या मजेशीर उत्तरामुळे घरातील सर्व सदस्य जोरजोराने हसायला लागतात आणि बिग बॉसच्या घरातले वातावरण मस्तीने भरले जाते. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. काय निक्कीच्या आईनी सुनावले निक्कीला खडे बोल? बिग बॉस मराठीचा 5वा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरात फॅमिली वीक टास्कने स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवली. विशेष चर्चेत राहिली ती निक्की तांबोळीची आई प्रमिला तांबोळी यांची भेट. 2 महिन्यांनी लेकीला भेटल्यानंतर त्यांनी निक्कीला काही सल्ले दिले. प्रमिला तांबोळी यांनी निक्कीला सांगितलं की तू छान खेळतेस, पण तुझा राग लोकांना आवडत नाही. यावर निक्की म्हणाली, मी 2-3 आठवडे राग कंट्रोल केलाय, पण लोक तेच बघतात. निक्कीच्या आईने तिला स्पष्ट केलं की तू चांगली खेळतेस, पण इतरांचा अनादर करणं लोकांना आवडत नाही. त्यानंतर त्यांनी निक्कीला सांगितलं, आता 8 दिवसात तुझा अस्सल रूप लोकांना दाखवायचंय, तुझा सहनशील स्वभाव लोकांना दाखव. निक्कीच्या आईच्या या सल्ल्यामुळे घरात एक भावनिक क्षण निर्माण झाला आहे. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. हॅरी पॉटर मध्ये प्रोफेसरची भूमिका साकारणाऱ्या आणि द प्राइम ऑफ मिस जेन ब्रॉडी व कॅलिफोर्निया सूट या चित्रपटांसाठी 2दा ऑस्कर जिंकलेल्या मॅगी स्मिथ यांचं 27 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या 89 वर्षाच्या होत्या. लंडनच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेल्या मॅगी यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलांनी दिली. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. गोविंदाने असं कोणतं इल्लीगल काम केलंय? तर अभिषेक बॅनर्जी लंडन टॉपला दिलेल्या मुलाखतीत एक धमाल किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा आहे डेव्हिड धवन यांच्या हिरो नंबर 1 चित्रपटाच्या शूटिंगचा. जेव्हा पॅरिसमधील आयफेल टावर जवळच्या गाण्याचं शूट चालू होतं, डेव्हिड धवन यांना तिथं चित्रीकरणाची परवानगी मिळाली नव्हती आणि वेळही फारच कमी होता. तेव्हा गोविंदाने फक्त डेव्हिड धवनला सांगितलं, तुम्ही कॅमेरा सुरू करा आणि फक्त 15-20 मिनिटात संपूर्ण गाणं त्याच्या सगळ्या डान्स स्टेप्ससह गोविंदा आणि त्याच्या ग्रुपने शूट केलं. या शूटिंगमध्ये करिश्मा कपूरही होती. आपण आता पुढच्या बातमीकडे वळूया. काय अभिनेता सैफ अली खानने केलं राहुल गांधीचं कौतुक? बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं कष्टाचं आणि धाडसाचं कौतुक केलं आहे. गुरुवारी इंडिया टुडे मध्ये सैफने राहुल गांधींना देशातील सर्वात धाडसी आणि प्रभावशाली नेता असल्याचं म्हटलं आहे. सैफ म्हणाला की राहुल गांधींनी खूप मेहनतीने त्यांची प्रतिमा बदलली आहे. एक काळ होता जेव्हा त्यांचा अनादर केला जात होता, पण आता त्यांनी लोकांची मनं जिंकली आहेत. त्याचबरोबर सैफने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींचं नाव घेतलं आणि असंही सांगितलं की त्याला अराजकीय व्यक्ती म्हणून कोणत्याही नेत्याचं समर्थन करायचं नाही. सैफने सांगितलं की भारत अजूनही लोकशाही मूल्यांवर उभा आहे आणि ती अधिक मजबूत होत असल्याचं पाहून मला आनंद होत आहे. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनू यांनी निर्मात्यांवर केले गंभीर आरोप. प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने शो सोडल्याची घोषणा केली आहे. पलकने निर्मात्यांवर मानसिक छळ आणि वाईट वागणुकीचा आरोप करत त्यांना दोष दिला आहे. तिच्या या निर्णयानंतर शोच्या निर्मात्यांनी तिला कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे. निर्मिती कंपनी नील फिल्म्सने
पलकवर थर्ड पार्टी प्रमोशन आणि परवानगीशिवाय सार्वजनिक उपस्थिती केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे शो आणि त्या कॅरेक्टरची प्रतिमा धोक्यात आली असे त्यांनी सांगितले. पलकने मात्र हे आरोप फेटाळले असून तिने 5 वर्षांपूर्वीच करार केला होता आणि शोच्या निर्मात्यांना तिच्या सोशल मीडिया प्रमोशन बद्दल पूर्ण माहिती होती असे स्पष्ट केले. तिने सांगितले की मी ऑगस्ट 8 रोजी शो सोडण्याचा निर्णय घेतला, पण निर्मात्यांनी मला प्रतीक्षा करण्यास सांगितले. काही आठवड्यानंतर मात्र त्यांनी माझ्यावर करारभंगाचे आरोप